स्वर्गीय आमदार पी.एन. पाटील यांच्या द्वितीय स्मृतिदिनानिमित्त जिल्ह्यात भासणारा रक्ताचा तुटवडा लक्षात घेता विठाई चंद्राई शैक्षणिक व सामाजिक फाउंडेशन कोल्हापूरचे संस्थापक अध्यक्ष व टाटा मोटर्स कामगार युनियनचे माजी अध्यक्ष प्रकाश अर्जुन मुगडे व जिल्हा परिषद सदस्य रेखाताई प्रकाश मुगडे यांचे वतीने आज गुरुवार चंद्राई विठाई लॉन वाकरे फाटा येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत या शिबिराचे उद्घाटन करण्यात आले। वैभवलक्ष्मी ब्लड बँक कोल्हापूर यांचे संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात आला। जवळपास 275 रक्तदात्यांनी सामाजिक बांधिलकी जपत रक्तदान केले। यातून 275 रक्ताच्या बाटल्या संकलित करण्यात आल्या। या उपक्रमात तरुणांचा सहभाग प्रचंड होता। सर्व रक्तदात्यांना फाउंडेशनच्या वतीने रक्तदान सर्टिफिकेट, अल्पोपहार व भेटवस्तूचे वाटप करण्यात आले। या प्रसंगी गोकुळ दूध संघाचे संचालक बाळासाहेब खाडे, जिल्हा परिषद सदस्य क्रांतिसिंह संपत पवार पाटील, जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र सूर्यवंशी, करवीर पंचायत समिती सभापती सातापा पाटील, भैरेश्वर पंचायत समिती सदस्या लताताई दिंडे, सांगरूळ पंचायत समिती सदस्या मेघा आनंदराव नाळे, खुपिरे पंचायत समिती सदस्या आशा प्रवीण पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य सुभाष सातपुते, भैरेश्वर गावचे माजी सरपंच सूर्यकांत दिंडे, आनंदराव नाळे, कृष्णा चाबूक, पासार्डे गावचे सरपंच विष्णू पाटील, संभाजी पाटील तात्या, शंकरराव पाटील, भगवान देसाई, शिवाजी देसाई तसेच सांगरूळ जिल्हा परिषद मतदारसंघातील तरुण मंडळे, सेवाभावी संस्थांचे पदाधिकारी व रक्तदाते मोठ्या संख्येने उपस्थित होते। स्पीड न्यूजसाठी बहिरेश्वरहून सरदार पाटील।